नमस्कार. तर मी आता ना पातोळे बनवते आहे नागपंचमीसाठी. तर त्याच्यासाठी मी हे पीठ भागून घेतलं आहे नेहमीप्रमाणे, जसं मोदकाला आपण भागवतो ना तसं. थोडंसं जरा मोदकाला जरा घट्ट झालं तरी चालतं, पण हे जरा पातळ लागतं. तसं पातळ जरा सैल धरून असं हे करून घेतलं आहे आणि छानपैकी मळायचं आहे. तर ते केलं आहे आणि हे खोबरं घेतलं आहे चून, गूळ घालून वेलची घालून छान असं चून बनवून घेतलं आहे. आणि त्याच्यासाठी मी हे घेतली आहेत काय, हळदीची पानं घेतली आहेत. आणि ती हळदीची पानं कशी मोजकीच आहेत आपल्याकडे. चार पानं आहेत त्याचे मी असे मधी कापून कैचीने तुकडे केले. तर ते मी खाली घातले आहेत चाळणीच्या. आणि मधी पातोळे ठेवणार आहेत 2-4, आणि परत एक पान ठेवणार आणि परत पातोळे, म्हणजे सेपरेट. गावी कसे भरपूर पानं असतात, जवळजवळ 20-25 पानं असतात आणि त्याचे बनवतो ना. तर आता असं नाही जमणार, तर ते पातोळे ठेवणार, नंतर हळदीचं पान ठेवणार, नंतर परत पातोळे ठेवणार आणि हळदीचं पान ठेवणार, आणि पुन्हा एकदा पातोळे ठेवून वर हळदीचं पान, असं करणार आहे हां. तर आता आपण बनवूया पातोळे. चला. तर आता गोड सण तुम्हाला माहिती आहे, गोड सण हा मोजकाच करायचा असतो. जास्त केला तर तो वेस्ट जातो, म्हणजे आवडीने खात नाही तो, मग शिळा होतो वगैरे, तर ते खायला कंटाळा येतो. तर त्याच्यासाठी थोडंसं बनवायचं आहे. तर आता आपण मी तयारी करते पाती वगैरे किंवा पीठ चांगलं अजून मळून घेते आणि मग आपण बनवूया चला. तर आता हे मी पाती बनवून घेतल्या आहेत. तर पातोळ्यासाठी ना पाती एकदम पातळ लागतात. तर आणि आपण म्हणतो पातोळ्या, पण खूप अवघड काम आहे ते, तसं जमणारं नाही आहे. तर थोडं माझे पातळ नाही तेवढे झाले आहेत, पण त्याच्याही पेक्षा पातळ लागतात त्याला. कारण ते पीठ धुवून वगैरे तयार केलेलं असतं ना, तांदूळ धुवून वगैरे. तर हे तसं नाही आहे. तर हे मी असं पीठ बनवलेलं आहे ना, तांदूळ हे करून, तर त्याच्यामुळे ते पातळ करायला गेले की हे होतात, फुटतात. तर आता हे मी दाखवते आपले पातोळे बनवलेले असे, पण ते ह्याच्याहीपेक्षा पातळ लागतात त्याच्या पाती. तर हे मी आता बनवले आहेत आणि ठेवते. तर अशा प्रकारे हे पाती रुंद अशी पातळ पातळ बनवायची. आणि जसं आपण हे बनतो ना, करंज्या वगैरे, उकडीच्या करंज्या बनवतो, गव्हाच्या पिठाच्या तळाच्या बनवतो किंवा मैद्याच्या बनवतो, तशाच प्रकारे तेही करायचं. आणि असं हे मुरड घालायची असेल तर घालायची, पातळ पातळ मुरड. नाही घालायची असेल तर असंच ते हळदीच्या पानावर ठेवायचं उकडत. ते 5-10 मिनिटांनी नंतर छान असे उकडतात. आणि हळदीच्या पानाचा फ्लेवर, म्हणजे हळदीचा वास उतरतो आणि ते खाताना पण छान लागतात. असा एक छान असा प्रकार आहे. तर मी असा लांबलचक पातोळा बनवला आहे, तो ह्याच्यावर ठेवते चाळणीमध्ये. असं तर ते हलक्या हाताने बनवावे लागतात आणि पाती पण खूप पातळ करावी लागते त्याची, एकदम पातोळ्याची, म्हणजे असं इकडून तिकडे दिसलं पाहिजे एवढ्या पातळ असतात. तर तेवढ्या पण तर मी ते चून भरते त्याच्यात. जास्त पण नाही, थोडं थोडं असं भरते आहे. आणि हे असे बंद करायचे पातोळे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या रीती असतात, हे असतात. तर त्या असतात करंज्यासारख्याच, जे आपण उकडीचे बनवतो तशा पद्धतीने. पण ते खूप असं पातळ, त्याची पाती बनवावी लागते आणि हलक्या हाताने सगळं करावं लागतं. तर अशी अशी पातळ पातळ करंजीची नाही, पण अशी जरा आपल्याला दिसायला चांगली पाहिजे म्हणून एकदम हलक्या हाताने जरा जरा पातळ पातळ अशी मुरड घालायची अशी.
अशी लांबलचक आणि ती हळदीच्या पानावर अशी ठेवायची. चून आपण थोडंसंच भरायचं त्याच्यात, असं लांब धरून असं भरायचं थोडंसं, कारण गोड जास्त झाले तरी ते खाणाऱ्याला पण म्हणजे असं तसं आवडणार नाही एखाद्याला गोड खायला, गोड खाणाऱ्याला. बऱ्याच ठिकाणी आधी सगळ्यांना गोड नकोच असतं. हे बघा, असं अशी लांबलचक अशी बनवायची, करंजीसारखीच पण एकदम पातळ त्याची पाती झाली पाहिजे. हां, आणि अशी साधारण जरा अशी मुरड घालायची लांब लांब अशी, जशी आपण ह्याला घालतो ना उकडीच्या करंज्या करतो ना, तशी नाही, पातळ पातळ घालायची लांब लांब, धावती अशी, आणि ती मग अशी ह्याच्यात ठेवायची. अशा प्रकारे मी हे पहिले 4 बनवले आहेत. त्याची पाती खूप पातळ बनवावी लागतात. उकडीचं पीठ, भागवलेलं हे खोबरं म्हणजे चून, भागवलेलं नाही, भागवलेलं पीठ आणि हे उकड काढलेलं भागवलेलं पीठ आणि बनवून घेतलेला गूळ घालून बनवून घेतलेलं चून, याचा वासच खूप छान येतो. एखादा पदार्थ असा उकडीचा करायचा असेल तर. हे बघा, आता अशीच ठेवते. अशा प्रकारे मी हे 4 बनवून घेतले आहेत लांबलचक पातोळे. तर त्याच्यावर मी आता हे ठेवते, हे ह्याचं पान आहे ना, हळदीचं पान, ते ठेवते. हां, तर अशा प्रकारे मी पातोळ्या बनवल्या आहेत. 7-8 तरी बनवल्या आहेत छानपैकी. तर ते मी आता वाफवत ठेवते. 10-15 मिनटं अशी कमी गॅसवर ठेवते आणि मग दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे एकदा भरली, नंतर त्याच्यावर आता परत ठेवल्या आहेत ह्या अशा करून लांबट करून, आणि त्याच्यावर आता मी हे पान ठेवते. हां, प्रत्येक पातोळी सेपरेट पाण्यात भरता नाही आली, कारण थोडे होते ना म्हणून. तर अशा प्रकारे सगळ्या भरून घेतल्या आहेत आणि मग अशा वरखाली पण पानं लावली आहेत. आणि अशा प्रकारे आता मी ते वाफवत ठेवते आणि नंतर वाफवल्यावर तुम्हाला दाखवते की कशा दिसतात किंवा काय ते. चला मग बाय. तुम्ही पण आज बनवलं असेल ना नागपंचमीचं काहीतरी गोडधोड. काय होतं, जेव्हा सण असतो तेव्हाच सण काहीतरी दाखवायला लागतो, कारण एक्स्ट्रा कधी काहीतरी केलं तर ते मग कोण खाणार नाही, सण म्हणून तर खाणार. तर त्याप्रकारे जेव्हा सण असतो तेव्हाच बनवावं लागतं. तर मग चला बाय. अशा प्रकारे उत्तम पातोळे 15 मिनटं वाफवून घेतले आहेत मस्तपैकी, उकडून घेतले आहेत छान, आणि छान झाले आहेत पण. हां, 2 फुटले आहेत उकडून, पण छान झाले आहेत. ह्याच्या खाली पण आहेत.
तर तुम्ही पण पुढच्या सणाला आता श्रावण सोमवार सगळ्यांचे असतात आणि संध्याकाळचं काहीतरी गोड वगैरे करायचं असतं ना, तर तुम्ही पण अशा प्रकारे हे पातोळे बनवा मस्तपैकी, पीठ भागून आणि चून हे करून गुळात हे करून घेऊन छानपैकी आणि असे मोदकासारखे उकडून घ्यायचे आणि मस्त आणि एवढा सुंदर वास येतो आहे ना त्याला, ह्याचा याचा हळदीच्या पानाचा छान वास येतो आहे. तर चला मग, बाय.